त्या कोशाला जाणून प्राणमय कोश, अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या सगळ्या कोशाला जाणून कोशातीत आहोत. कारण आपण सदा आहोत, नित्य आहोत. नित्य असल्यामुळं सत्य आहोत, जाणतो म्हणून दिव्य आहोत आणि बदलत नाही म्हणून अमृत स्वरूप परमात्मा आहोत. झोपेत कुठलाच विषय नसताना आनंदाचा अनुभव आहे. म्हणजे सच्चित आणि आनंद हे आपलं वास्तविक स्वरूप आहे. आणि हेच आचार्य सांगतात की सप्त धातू म्हणजे रक्त, रस, मांस, मेद म्हणजे फॅट म्हणजे चरबी आहे ना, अस्थि, मज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव्ह टिश्यू ज्याला आपण पेशी म्हणतो. हे सप्त धातू सुद्धा मी नाही. म्हणून आचार्य इथं सांगतात की हे शरीर कशाला कारण आहे. हे शरीर ह्या जन्म मृत्यूला कारणीभूत आहे. कारण याला मी समजल्यामुळंच आपल्याला त्याचं मरण आपल्याला आलेलं आहे. देखा पुढीलाचे ओझे आपुल्या माता घेईजे, मग कान दाटीजे धनुर्धरा. तर आचार्य सांगतात की हे शरीर सुखदुःखाला, जीवाच्या सुखदुःखाला कारणीभूत आहे. या शरीर म्हणजे अधिष्ठान आहे. या शरीराला कारण पाप पुण्य आहे, म्हणजे धर्म अधर्म आहे. आणि या धर्म अधर्माला म्हणजे पाप पुण्याला कारण रागद्वेष आहे. आणि या रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. जसं एकच विषय असतो पण त्या विषयाचे दोन परिणाम होत असतात. सर्पाकडं पाहिल्यानंतर सर्पिणीच्या अंतःकरणात आनंद होतो आणि सर्प पाहिल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरणात दुःख होतं. विषय एकच आहे, दोन्हीकडे दोन परिणाम. कारण त्या अंतःकरणामध्ये ती वस्तू अनुकूल आहे आणि या अंतःकरणामध्ये ती वस्तू प्रतिकूल आहे. म्हणून अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःख अवलंबून आहे. आणि जर प्रतिकूल असला आणि ती वस्तू आपल्याला घ्या म्हणण्यास बळजबरी करू लागले तर मग द्वेष निर्माण होतो, राग येतो तिथं. म्हणून रागद्वेषाला कारण भेदज्ञान आहे आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून नासावे अज्ञान, इतुके करी कृपादान, कृपाळू तो जनार्दन, धरुणी चरण तुका विनवी. तुकोबराय देवाला शरण आलेले आहेत. म्हणून देवा मी सुद्धा तुला शरण आलेलो आहे. करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश, करी वास हृदयी. ह्या सगळ्या वेदांत शास्त्राचा जो आधार आहे आणि त्या आधाराची जी सार्थकता आहे ती या श्लोकामध्ये आचार्य आपल्याला सांगतात. न च प्राण संज्ञोर्न वै पंचवायू, नवा सप्तधातुर्नवा पंचकोश. म्हणजे सप्तधातू आणि हे पाच कोश मी नाही. न वाक्पाणी पादौ न चोपस्थपायू म्हणजे हे पंचकर्मेंद्रिय सुद्धा मी नाही. तर मी चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम, शिवस्वरूप म्हणजे कल्याण स्वरूप परमात्मा आहे. तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे असा आचार्य आपल्याला या श्लोकातून निर्दिष्ट करतात. आणि याचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर हा स्थूल देह 17 तत्वाचा आहे. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण, मन आणि बुद्धी हे तत्व मी नाही, माझे नाही आणि खरे नाही. आणि या तत्वाचं अधिष्ठान स्वरूप परमात्मा आपण आहोत. म्हणजे सूक्ष्मदेह, लिंगदेह याचा बाद झाला. आणि जोवरी लिंगदेह नाही भंगला तोवरी मुक्ती कैची बापा. जोपर्यंत